पोटीत घेऊन जगतय हे कळतंय का तुला? नरपशूचं संकट कधीही आपल्या उरावर येईल आणि जीव घेईल आपला, अशी टांगती तलवार आहे. काही जणांचे जीव तर त्यांनी आधीच घेतलेत. पण तुला काही आहे का याचं? बस झालं. आज राज्याला सखो घरात एकलीच पाहिजे. चालव शक्कल चालव. नाही, मान्य आहे सखूच गावावरच्या संकटाला जबाबदार आहे, पण शेवटी ती आपल्या घरची सून आहे. थोडीशी खुळी आहे, वेंधळी आहे, पण आपलीच आहे ना. आणि तुम्ही उगाच घोर घेऊ नका. बाबाजी आहेत ना, माझं झालंय त्यांच्याशी बोलणं. त्यांनी यावर एक मार्ग काढलाय. काय काय म्हणाले बाबाजी? बाबाजींनी मला आणि सखूला एक व्रत करायला सांगितलंय. अगं पण बाबाजींनी सांगितलेलं व्रत आहे ना, सखू कशाला करेल? सखू कुठे मानते त्यांना? का नाही ऐकणार? घरावर गावावर संकट आल्यावर ऐकावंच लागेल, हे व्रत करावंच लागेल. हो सासूबाई, तुम्ही मला सांगाल ना ते करेन. किती अवघड असलं तरी करेन मी. व्रत अगदी सोपं आहे, पण तू करशील ना? नाही, यमुना म्हणाली तसं. नाही, मी करेन ना. तुम्ही घोर नका घेऊ, मी काही करायला तयार आहे. गावावरचं मरू दे, ते बाजूला सार. तुला जास्त धोका आहे. अगं पण घाबरू नकोस. व्रत काय कठीण नाही, तुला आवडणारच आहे. म्हणजे आपल्या घरातल्या देवाऱ्यासमोर आई अंबेचं कुंकुमार्चन करायचं, आणि त्याच वेळी मी बाबाजींच्या आसनासमोर गुरु झिंगरोबांच्या नावानं जप करेन. इतकंच. आवडलंय ना तुला? हो सासूबाई, मी अगदी मनापासून कुंकुमार्चन करेन. अगो बाई, सासू सून एकाच ठिकाणी पण वेगवेगळ्या देवतांची पूजा करणार का? दिसायला जरा चमत्कारिकच आहे. म्हणजे भारी दिसेल ना, असं म्हणायचंय मला. महागुरु झिंगरोबा, मनापासून प्रार्थना करते बरं, माझ्या घरावरचं संकट दूर करा. महागुरु झिंगरोबा. आई कुलस्वामिनी आंबे, दुष्ट शक्तींपासून आमच्या घराचं आणि गावाचं रक्षण कर. आमचं व्रत पूर्ण कर. या अवलक्षणी कूळ बुडव्या सखूला रमाईनं हा मान का दिला हेच कळत नाहीये मला. बाबाजींनी आज्ञा दिली ना, जाऊबाई तरी काय करतील? आश्चर्य आहे, रमाईने सखूला कुंकुमार्चन करण्याची संधी दिली. कारण काही का असेना, पण बघून बरं वाटतंय. महामायेचा या सगळ्यामध्ये काय डाव आहे ते शोधायलाच हवं. साधे सुधेपणानं सखूला कुंकुमार्चन करण्याची संधी देणार नाहीत त्या. पुढे शुभ घडण्याची ही सुरुवात तर नाही ना? रमाईनं सखूला आपलं म्हटलं तर तो सोनियाचा दिवस ठरेल.
आज राज्याला सखो घरात येतेच पाहिजे. तिला वाचवाया कुणी बी नको, न तिघू ना कुणी. चालव शक्कल चालव. होय 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 तुमच्या आदेशाचं त्वरित पालन करू आम्ही. होय होय तुमची अशीच कृपा असू दे. महागुरुची कृपा. चला 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 आपल्याला सगळ्यांना निघायला हवं. चला चला. कुठं निघायला हवंय वहिनी आणि काय झालंय? आदेश महागुरु जिंगरोबांनी मला दृष्टांत दिला. म्हणाले माझा जप थांबव. कुटुंबावरचं संकट दूर होण्यासाठी अखंड कुंकुमार्जन सुरू राहायला हवं. अगं तू चालूच ठेव. अखंड कुंकुमार्जन चालूच ठेवायला हवं. कुलस्वामिनीला साकडं घाला, तिची ओटी भरा, असा आदेश झालाय. चला चला आपण सगळे निघूया. चला. सगळे आपण सर्वांनी जायचं? अरे हो, शिरपूरला जायचंय आपल्याला. अगं पण रमाई, सखू म्हणजे ती कुंकुमार्चन. हो, त्यात खंड पडताच का म्हणे. तिला अखंड कुंकुमार्जन सुरूच ठेवायचंय. अरे सखूला तर बसल्या जागेवरून उठता पण येणार नाही रे. मग मी सखू सोबत थांबतो. म्हणजे ती एकटी कशी राहील ना. दिगू, या घरचा करता पुरुष तू आहेस ना. मग देवीला साकडं कोण घालणार? तूच घालणार ना. आणि अरे सखू या घरची लक्ष्मी आहे. अखंड कुंकुमार्चन तीच करणार ना. हो रमाई, पण अगं भीती आत्ताची नाही, रात्रीची आहे. म्हणजे तो नरक. दिगू, अरे आपण काय वस्तीला जातोय का? हा, शिरपूरला पोहोचलं, देवीचं दर्शन घेतलं, ओटी भरली, साकडं घातलं की संध्याकाळच्या आत आपल्याला घरी परत यायचंय. चला 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 चला. वच्चे सगळ्यांना बाहेर काढतायत आणि या सखूला एकटी ठेवतायत. यात मोठी मेख आहे आणि दृष्टांत झाला ही महामायाची शुद्ध थाप आहे. हो, पण हिला एकटीला ठेवायचं कारण तरी काय असेल? भाऊजी, काय खुसफुस चालली आहे? निघायचंय आपल्याला. चला. यमुने जा, शंभू बाळाला तयार कर. जा, लगेच निघायचंय आपल्याला. हा, सखू बाळा, कुंकुमार्चन हा कुळाचार आहे आणि तू ते श्रद्धेने करतेच आहेस. पण आम्ही नसलो लक्ष ठेवायला तरी तू करत राहशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तरी एक गोष्ट मनावर कोरून घे. आम्ही शिरपूरहून दर्शन घेऊन येईस्तोवर जागेवरून उठायचं नाही. नाही म्हणजे नाही. हा, रमाई, सखू एकटी म्हणजे. अरे हो रे बाबा, आम्हाला पण सखूची काळजी आहे. भाऊजी, तुम्ही ना सगळी दारं खिडक्या आतून लावून घ्या आणि जाताना आपण दाराला कुलूप लावून घेऊ, म्हणजे चिंताच मिटली. सखू इथे सुखरूप राहील, काळजी नको करूस. चला आता चला. भाऊजी, अहो निघायचंय ना आपल्याला. मग जा ना, बैलगाडी जोडायला सांगा. जा, निघा. जाऊ बाई, जा, तयारीला लागा. हा, चल चल दिगू, निघायचंय हा आपल्याला. हा, बाबाजी,
पण शंकर जागल्याला आणि गंगेला कशाला बोलिवलं? फटाक्याची वात पेटवायची म्हणजे कोणतरी पाहिजे ना भैरू. फटाका म्हणजे? अरे सखूचा फटाका फुटणार ना आज, मग त्याची वात गंगेला बनवायची. बाबाजी, हे दोघे आलेत, आता काय करू? उभा राहा. बाबाजी, डोईवर हात राहू दे. अरे आहेच, डोईवर हात आहेत म्हणून तर जिद्द आहेस. पण तुझी बाईल मला आणि गुरुजी ग्रोबाला काही मानत नाही भावा. अहो तू मला बी ओळख ना. मी आता रात्रंदिवस वाट बघतोय की ती आज मला ओळखल, उद्या ओळख. पण ती माझ्याकडे बघत बी नाही आणि ओळखत बी नाही. गंगे, आता किती दिवस झाले. धाकल्या मालकीनबाई पंढरपूरला गेल्याय. धाकल्या मालकीनबाई पंढरपूरला गेल्यात. कार्तिकीपासनं ठाव की आमसने. शंकर्या, तुझा घोर लागला आम्हाला म्हणून तुला इथं बोलावलं. अरे हिच्या दुनियेमध्ये फक्त सखू 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 आणि सखूच आहे बघ. तुझी बी जागा सखूनी घेतलीये. गंगी, तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे, शंकर्या की सखूताई? सकुताई, हवं सकुताई लई लई आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. हुमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. गप्पस की काय सारखं सकुताई सकुताई. शंकर्या, याच्यावर उपाय करायचा लय प्रयत्न केला मी, पण लय वेळ लागतो रे त्याला. आणि याच्यावर बाधा आहे, बाहेरची बाधा. एवढं सोपं नाहीये ते समज. पण हिनं जरी आम्हाला ओळखलं नाही तरी आम्ही हिच्या पाठीशी आहोत. म्हणूनच नाहीतर गावभर कपडे फाडत हिंडली असती तुझी बायको. कष्ट करून आनंदानं सुखात जगत होतो आम्ही दोघं. कुणाच्या आध्यात ना मध्यात, पण कुणाची नजर लागली आमच्या सुखाला, किडा पडतील त्याला किडा. सारखं आपलं सकुताई सकुताई सकुताई. सकुताई, हवं सकुताई लई आनंदात. हुमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेले. शंकर्या, बिनगोर घरी जा. गंगीला आम्ही बरं करू. सखू कार्तिकीच्या वारीला गेली हे ती पुन्हा बोलणार नाही. आमचा सबूत आहे तुला. जा. खरंच बाबाजी, माझी गंगी मला ओळखल. एक पायरी तो वर चढू की. हा, ती वारीचं नाव नाही काढणार एवढं नक्की. जा. अरे जा. अरे राहू दे. पायऱ्या, जिंगरोबाचं चरण तीर्थ पाजा गंगेला. काय सांगितलंय आम्ही तुम्हाला? फटाक्याच्या वातीला तयार करायचं. ऐगिरि नंदिनी नंदितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूतकृते जय
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते नवरात्रीत मला दर्शन पण घेऊ दिलं नाही. आज मला कुलस्वामिनीला कुंकुमार्चन करायला सांगितलंय. पहिल्यांदाच अशी जबाबदारी दिलीये. इथवर आलो खरं, पण रमाई इथे काय करणार आहे आणि किती वेळ? देवी आई, नक्की काय असेल ग? इथे आम्ही नेमकं का आलोय? घ्या, ही फुले घ्या आणि मनोभावे देवीला अर्पण करा. देवी आई, सखो तिकडे एकटीच आहे. तुलाच कुंकुमार्चन करते. तिचं रक्षण कर. आता सगळ्यांनी क्लेश, संकट, दुःख निवारण्यासाठी आईला प्रार्थना करा. ऐगिरि नंदिनि नंदितमेदिनि विश्वविनोदिनि नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कंठ कुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूतकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्यकपर्दिनि शैलसुते. कसला आवाज आला? काय पडलं? नाही, सगळं शांत आहे, पण ही शांतताच खूप विचित्र वाटते. सुरेख झालं हा दर्शन. मन प्रसन्न झालं. आई अंबे, आत्ता समाधान झालं माझं. देऊ, पटापट आवरून आपल्याला घरी जायला हवं. संध्याकाळ व्हायच्या आत घरी पोचलेलं बरं. सखू घरी एकटीच आहे ना? हो रमाई, आपण निघूया लगेच. हो. कुठे आहेस तू? मी आले. बेईमान आहेस तू. सोडत नसते मी तुला. मुर्द्या, कुठे आहेस तू? मुर्द्या, कुठे कुठे? रमाई, 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 तुला सोडत नाही. रमाई, सोडत नाही. रमाई, काय आले? मला फसवतो, मला फसवतो. धावते. कुठे कुठे आहेस तू? आता आम्ही जे सांगतोय तेच बोलायचं. शरीराचा कान घेऊन ऐकायचं. या जिंगरोबाच्या डोळ्याकडं बघायचं आणि आम्ही जे सांगतोय तेच कुणी बी विचारलं तरी बोलायचं. काय बोलणार?
सकुताईनं मला बोलावलंय. सकुताईनं मला बोलावलंय. सकुताईनं मला बोलावलंय. काय बोलशील? सखुताईंनी मला बोलवलंय. पुन्हा पुन्हा बोल. सखुताईंनी मला बोलवलंय. पुन्हा 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 बोल. सखुताईंनी मला बोलवले. सखुताईंनी मला बोलवले. सखुताईंनी मला बोलवले. झाली तयारी वैर्या, झाली. सखुताईंनी मला बोलवले. आता आज रातच्याला ही वात नरपशूच्या पुढ्यात सोडायची आणि मग बघ फटाका कसा फुटतोय ते. गंगी, काय बोलायचं? सखुताईंनी मला बोलवले. गुरुजी, हे काय आहे? मनोरमाबाईच्या अंगात कुणी वेगळं आलं असणार. म्हणूनच तर त्या ताबडतोब रावळाच्या बाहेर धावल्या. कोणीतरी वेगळ्या झाडानं धरलेलं दिसतंय. आणि अशी झाडं देवीला घाबरून असतात, त्यामुळे ते फार काळ थांबू शकत नाहीत. यमुने वहिनीला धरा. अगं तू जरा शांत राहा. मला भीती वाटते हो. कोण आहे? काय आहे? तुम्ही सुद्धा लांब राहा. बेईमान, तुला काय वाटलं मी मेले? तू सुटलास, मुर्दा पशिवला तुझा चिऱ्या, माझी जमीन लाटलीस, माझा मुलगा मारलास. सोडत नाही. धावते बघ तुझा मुर्दा गारते. रमाई, काय झालं तुला? सावध हो, भानावर येते. अगं तू रमाई आहेस. रमाई, भानावर ये रमाई. वहिनी तुम्ही असं काय वागताय आणि रावळ्याच्या बाहेर काय आलात तुम्ही? चला आधी तुम्ही रावळात चला. रमाई चल, आज चल रावळ, चल आपली पूजेची सांगता व्हायची अजून. चल मी येतो तुला. चल काका, चल. त्या मंदिरात पाऊल ठेवणार नाहीत, कारण झाड देवीसमोर येणार नाही. मग रमाईला आम्ही आमच्या घरी गावी घेऊन जातो. नाही, अजिबात कुठेही नेऊ नका. अहो, देवळात आल्या नाहीत तर इथे अंबाबाई आहे आणि त्या तिच्याच आवारात सुरक्षित आहे. पण इथून न्याल तर धोका होईल. जाताना कुठल्या झाडाखाली थांबलात तर बाधा वाढेल. हो, त्यातून आज अमावस्या आहे. आजची रात्र मुळीच जोखीम घेऊ नका. इथेच थांबा. तुला सोड शिऱ्या, तुला सोडत नाही. धावते तुला इंका. मी कुठेच जात नाही. इथंच आहे मी. सकू घरी एकटीच आहे. शिऱ्या